विकासासाठी अभ्यासू आमदार लाभत नसल्याने या मतदारसंघाचा विकास थांबला। प्रत्येक कुटुंबाचा विकास झाला पाहिजे यासाठी पश्चिम मतदारसंघातील 50,000 कुटुंबांना स्वयंरोजगारातून उद्योजक बनवण्याची योजना तयार आहे। प्रभागात अनेक घरांमध्ये महिलांसाठी उद्योग सुरू केले आहेत। असंख्य सहकाऱ्यांसह कामगार, शेतकरी, उद्योजक, बिल्डर्स अशा विविध क्षेत्रांसह तसेच सर्वसामान्यांच्या आग्रहास्तव नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मी उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन माजी नगरसेवक तथा उद्योजक शशिकांत जाधव यांनी केले आहे। येणाऱ्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या सगळ्यांना ही दीपावली अतिशय समृद्ध आणि भरभराटीची जावं अशी या ठिकाणी अपेक्षा करतो। मी स्वतः शशिकांत हरिभाऊ जाधव, मेकॅनिकल इंजिनियर, गेल्या 40 वर्षापासून मी या नाशिक नगरीमध्ये काम करतोय। शुभम वॉटर पार्क, त्या ठिकाणी फ्लावर पार्क, जाधव कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड, नागलीचे प्रॉडक्ट बनवणारी स्टारबाईट कंपनी, अशा अनेक वेगवेगळे व्यवसाय, त्यामध्ये महिंद्रा लॉजिस्टिक, असे अनेक व्यवसाय मी या ठिकाणी करतोय। आणि आपल्या समोरच गेल्या 15 वर्ष मी या सातूर प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून मी काम करतोय। आणि नगरसेवक म्हणून काम करत असताना या पूर्ण परिसराचा एक इंजिनियर, एक व्यावसायिक उद्योजक असल्यामुळे या MIDCतल्या अनेक गोष्टी माझ्या डोळ्यापुढे येतात। आणि खऱ्या अर्थाने हे सगळं नाशिक कोणी नावारूपाला आणलं असेल तर तो कामगार वर्ग आहे, जो मालक वर्ग आहे, ज्याने फॅक्टरी टाकली, करोडोचं लोन घेतलं आणि ह्या लोनमधून त्याने फॅक्टरी उभी करून लाखो तरुणांना या ठिकाणी काम दिलं आहे। आणि मग ह्या कामगारांच्या आणि याच्या व्यतिरिक्त जे स्थानिक शेतकरी वर्ग आहेत, जे काही ह्या मतदारसंघात 8-10 गावं आहेत, या गावच्या जमिनी त्यामध्ये गेल्या आहेत। आणि मला वाटतं हे कॉम्बिनेशन आहे। एखादं शहर वाढवायचं असेल तर ह्या 3 घटकांची गरज असते। जागा देणारा असावा, पैसे इन्व्हेस्ट करणारा असावा आणि चांगलं काम करणारा कुशल कामगार असावा। आणि म्हणून ही नाशिकची ओळख आज महाराष्ट्रामध्ये 3 नंबरला GDPच्या हिशोबाने आलेली आहे। नागपूरला सुद्धा आपण या ठिकाणी हरवलेलं आहे। या वर्षाचा तुम्ही रेकॉर्ड बघू शकता। तर या मतदारसंघातील अनेक लोकांच्या ज्या काही समस्या आहे, मग तो कष्ट करणारा वर्ग असेल, शेतकरी वर्ग असेल, उद्योजक वर्ग असेल, यांच्या समस्यांची 100% जाण असलेला आणि मला वाटतंय की आत्तापर्यंत झालेल्या आमदार खासदारांनी याकडे त्या अँगलनी खऱ्या अर्थाने पाहिलं नाही। राजकीय पक्षांची वेगवेगळी त्या ठिकाणी आपण गणितं पाहतो, फक्त भाषणच होतात, पण प्रत्यक्षात मात्र 15-20 दिवस लोकांना वेगवेगळ्या भूलथापांना बळी पाडून या ठिकाणी त्यांची मतं घेतली जातात। हे सगळं पाहता इथल्या लोकांना जे हवं आहे ते मी देऊ शकतो, त्याची पूर्ण जाण मला असल्यामुळे मी माझा उद्या सकाळी 11-11:30च्या दरम्यान त्या ठिकाणी अपक्ष फॉर्म भरतोय। माझ्याबरोबर अनेक उद्योजक आहेत, अनेक कामगार आहेत, संघटना आहेत, या ठिकाणी बिल्डर लॉबी आहेत, महानगरपालिकेचे अधिकारी पदाधिकारी आहेत आणि सामान्य कामगारसुद्धा आहेत। मग तो टपरीधारक असेल, उद्योजक, छोटे मोठे व्यवसाय करणारा असेल, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, वकील, हे सगळ्यांनी मला त्या ठिकाणी आग्रह केला की भाऊ आम्हाला एक वेगळा चेहरा पाहिजे, आमच्या भागाचा विकास करणारा चेहरा पाहिजे। आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद घेऊन उद्या मी माझा फॉर्म भरतोय। आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा बाळगतो। या मतदारसंघामध्ये 7-8 खेडे असलेला हा मतदारसंघ, नावाला फक्त नाशिक म्हणायचं, पण नाशिक शहरातल्या सुखसोयी या मिळत नाही। आणि खऱ्या अर्थाने सगळं आर्थिक नाडी असलेली ही सातपूर अंबड MIDC, मला वाटतं महाराष्ट्रात याच्यापेक्षा चांगला मतदारसंघच नाही आहे। कारण तिथे उत्पन्नाचं स्रोत आहे, तिथे काम करण्याला संधी आहे, तिथे अनेक जॉबवर करण्याला संधी आहे। आणि तो जो कामगार आहे त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं करावं। अनेक कंपन्यांना त्यांचे खूप सारे ॲटम असतात की ज्याच्यात क्लिनिंग आहे, फिटिंग आहे, असेंब्ली आहे, आणि हे घरगुती व्यवसाय म्हणून याच्याकडे पाहणं गरजेचं आहे। आणि हेच व्यवसाय ह्याच कामगारांच्या, जे स्किल्ड एम्प्लॉई, त्यांच्या घरच्यांना जर मिळाले, ज्या गरजू महिला, जे गरजू मुलं आहे, यांना जर ते ट्रेनिंग दिलं आणि त्यांना या शहरामध्ये आमदार झालो। ऑलरेडी मी नगरसेवक असताना महानगरपालिकेत एकमेव महिला उद्योग भवन बनवलेलं आहे, ते सुद्धा आपण जाऊन पाहू शकता। आणि त्या महिला उद्योग भवनमध्ये इंडस्ट्रीमधील पेनच्या असेंब्ली असतील, लगच्या असेंब्ली असतील किंवा वेगवेगळे प्रॉडक्ट बनवण्याचं असेल, तर हे सगळे कामं ऑलरेडी माझ्या प्रभागामध्ये 2-2.5 हजार महिला गेल्या 8-10 वर्षापासून करतायत। आणि मला वाटतं
प्रत्येक माणसाला त्याला जो पगार मिळतो त्यापेक्षा जास्त उत्पन्न कसं मिळवता येईल, तर त्याच्या पत्नीला, त्याच्या घरच्यांना, मुलांना यांना काम, हाताशी काम जर देता आलं आणि ते गॅरंटेड मिळू शकतं. आणि म्हणून माझी कल्पना आहे की ह्या सातपूर अंबड MIDCतल्या व्यवसायातून मी असे 50-60 प्रॉडक्ट बाहेर काढून ठेवलेले की जे घरोघरी मला देता येतील आणि त्यांचं प्रॉपर मी बचत गटांच्या महिलांच्या माध्यमातून ते करू शकेल आणि 50,000 महिलांना घरात काम करता येईल अशी गॅरंटेड मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि याच्यासाठी आपण मला मदत करा एवढंच मी या ठिकाणी सांगतो. 10 वर्षाचा सध्याच्या आमदारांचा अनुभव पाहता आपण काहीतरी वेगळं करू शकू आणि जवळजवळ 16 लोकांनी त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली. त्यातल्या 13-14 जणांनी तर मीडिया पुढे येऊन सांगितलं, पक्षाला विनंती केली की आमच्यापैकी कोणी द्या, कारण योग्य प्रकारे विकास होत नाही हे आम्हाला त्या ठिकाणी सांगायचं होतं. पण पक्षाने आमची कोणाचीच त्या ठिकाणी भूमिका ऐकून घेतली नाही आणि सर्वे कसे केले, काय केले आम्हाला माहीत नाही, पण आम्हीच शॉक झालो की हे सर्वे असे कसे असू शकतात. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की सर्वांनुमते एक उमेदवार त्या ठिकाणी आपण उभा करू आणि त्याच्या पाठीशी राहू. आणि माझ्याबरोबर सगळे जे काही आमचे पदाधिकारी आहेत हे कदाचित त्यातले 5-7 जण तर उद्या फॉर्म भरायला बरोबर राहतील आणि बाकीचे हे आतून मला पूर्ण मदत करतील. आणि माझं म्हणणं असं आहे जनतेला, मोठमोठ्या सभा, रॅली याच्यापेक्षा मला तुमच्या गल्लीत बोलवा, मला तुमच्यासाठी काही द्यायचं आहे आणि ते परमनंट द्यायचं आहे, ते आयुष्यभर चालू राहणार आहे. तुमच्या मुलाबाळांना त्याचा फायदा होणार आहे, तुमच्या कुटुंबाला आर्थिक फायदा होणार आहे. आणि म्हणून तुमच्या गल्लीबोळात मला बोलून 5-50-100 लोकांपुढे मला 2 शब्द बोलण्याची संधी द्या. मी तुमच्याकडे येऊन माझं मत, मला आमदारकी म्हणजे काय आणि मला तुमच्यासाठी काय करायचं आहे एवढं मला एक संधी द्या. यातूनच मी फॉर्म या ठिकाणी उद्या भरतोय. NCN न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.